नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त असं ब्रेकफास्टसाठी कॉर्न चीज सँडविच बनवणार आहोत. खूप सिंपल रेसिपी आहे. त्यासाठी तुम्हाला मी बोलली होती ना, पहिले जे आपण पॉकेट बनवले होते, कॉर्न चीज पॉकेट बनवले त्याचीच फिलिंग आहे ती घेतलेली आहे. त्याच्यामुळे फक्त थोडंसं काय काय ॲड केलेलं आहे, जे त्याच्यात टाकलेलं आहे थोडेसे बारीक क्यूब वगैरे केलेले पनीर, त्याचबरोबर कॉर्न, कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकलेला आहे, परत कोथिंबीर टाकलेली आहे. हे फक्त काही गोष्टी, काही जिन्नस आहेत ना, काही साहित्य आहेत त्या फक्त ॲड केलेल्या आहेत. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. चिली फ्लेक्स थोडेसे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हे सगळे जिन्नस फक्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत, बाकी काहीच नाही. आणि आता मॅडम इथे ब्राऊन ब्रेडच्या 3च स्लाईस उरलेल्या होत्या, एक शेवटची तर होतीच, त्याच घेतलेल्या आहेत. त्याच्यापासूनच आपण बनवणार आहोत. आता ह्याच्यात फक्त सॉल्ट थोडंसं, कारण का जिन्नस वाढवल्यामुळे मिठाचं प्रमाण कमी होऊन जाणार, त्याच्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण टाकलेलं आहे चवीनुसार. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान एकजीव करायचं आहे. सगळे मसाले व्यवस्थित लागले केले पाहिजे. मसाल्यामध्ये जास्त असं काही टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये, कारण का साधं सिम्पलवालंच ठेवलेलं आहे. तुम्ही पहिला व्हिडिओ बघितलाच असेल, मस्त पॉकेट्स बनवलेले, त्याच्यानुसार तुम्हाला नक्कीच कळेल. आता हे बघा 3च स्लाईस ब्रेड आहेत. त्याच्यावर आता आपण इथे मी टोमॅटो सॉस लावून घेते. टोमॅटो केचप जे आहे ते प्रत्येक 3ही स्लाईसला लावून घेते आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तो व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे प्रत्येक स्लाईसला व्यवस्थित सगळीकडे लागेल असं, कारण का टोमॅटो सॉस ना खूप छान लागतो, त्याच्यामध्ये टेस्ट खूप छान येते. आता इथे माझ्याकडे ग्रीन चिली म्हणजे ग्रीन चटणी नव्हती, त्याच्यामुळे मी इथे लावलेली नाही आहे. तुमच्याकडे घरी नक्कीच अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा नक्कीच वापर करू शकता. मी तुम्हाला बोलली होती एकाच या म्हणजे आपण जे फिलिंग्स बनवले आहे, एकाच फिलिंगपासून मी 2 ते 3 वस्तू बनवणार आहेत. तीच फिलिंग्स आहे, फिलिंग तीच आहे, फक्त स्टफिंग जे आहे ना आपली तीच आहे. फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. मी त्याच्यापासून 3 गोष्टी तयार केल्या आहेत वेगवेगळ्या असं. पहिले तर आपण मस्त पॉकेट्स बनवले होते, ते टिफिनमध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे सँडविच आहे, हा त्याच दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. सकाळी व्हिडिओ म्हणजे आपण सँडविच बनवलं होतं नाश्त्यासाठी, मस्त असं सँडविच तयार होतं इथे. आणि त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ येईल, तोही तुम्हाला नक्कीच लवकर शेअर करेन मी. तेही तुम्हाला काय असेल ते नक्कीच लवकर सांगेन. आता बघा टोमॅटो केचप लावून झाल्यानंतर त्याच्यावर चीज क्यूब मी मस्त असं ग्रेट करून घेतलेलं होतं, किसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ते चीज क्यूबचे जे किसलेलं चीज आहे ना, ते व्यवस्थित मी इथे पसरवलेलं आहे एका स्लाईसवर पहिले. त्याच्यानंतर भरपूर अशी फिलिंग्स टाकायची आहे. जे आपलं स्टफिंग आहे ना, आपलं कॉर्न चीज सँडविचची स्टफिंग जी आहे ती भरपूर अशी लावलेली आहे. 2-3 चमचे जवळपास मी टाकलेले आहे, कारण का आपण ते टोस्ट करणार आहोत, त्याच्यामुळे मी थोडीशी जास्त टाकलेली आहे. त्याच्यानंतर एक म्हणजे मधला जो पार्ट होता ना बघा, तो ठेवायला बघा होती, पण तो नाही प्रॉपर झाला, त्याच्यामुळे मग तो काढून ठेवलेला आहे. आणि त्याच्यावर थोडंसं मी चीज परत टाकायचं विसरली होती, मग त्याच्यामुळे पुन्हा किसलेलं चीज टाकते आहे त्या स्लाईसवर, म्हणजे स्टफिंग जे आपण टाकलेले आहे त्याच्यावर, कारण का चीजही बनवतो आहे आपल्याला मस्त असं. तुमच्याकडे मॉझरेला चीज वगैरे असेल तो टाकला तरीही चालेल, ते वापरलं तरी चालेल. माझ्याकडे तर ते नव्हतं, त्याच्यामुळे मी आपलं चीज क्यूबच किसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी जी चांगलीवाली ब्रेडची स्लाईस होती ना, म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित असते ती मधल्यावाली, ती ठेवलेली आहे. आणि टॉमॅटो सॉस लावलेली ती म्हणजे त्याच्यावर ठेवलेली आहे. आणि दुसऱ्या वरच्या साईडला टॉमॅटो सॉस नव्हता, त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यावर टॉमॅटो सॉस लावते मी आणि व्यवस्थित पुन्हा स्प्रेड करून घ्यायचं आहे. मस्त पटकन होतं. आणि मी इथे मस्त तव्यावरच आता हे मस्त छान टोस्ट करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे ते टोस्टर असतं आपलं, चीज टोस्टर वगैरे असतं ना, त्याच्यामध्ये तुम्ही करून घेतलात तरी चालेल. माझ्याकडेही आहे, नाही असं नाही, पण मी म्हटलं तव्यावरच करते, पुन्हा एकासाठी कशाला आपण हे करायला, त्याच्यामुळे मी नाही केलं आहे. आणि छान असं टोमॅटो केचप व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावर किसलेलं चीज स्प्रेड केलेलं आहे. त्यानंतर आपली पुन्हा भरपूर अशी जे स्टफिंग आहे ते टाकायचं आहे याच्यावर. जवळपास 2-2, 3-3 चमचे टाकलेली आहे, कारण का नंतर टोस्ट जेव्हा करतो ना आपण ती, म्हणजे जेव्हा भाजतो आपण ब्रेड पूर्ण प्रॉपर असं दोन्ही साईडने कुक करतो ना, तेव्हा ती स्टफिंग मस्त अशी प्रेस केली ना की मग छान दाबून जाते आतमध्येपर्यंत, त्याच्यामुळे स्टफिंग कुठेही बाहेर येणार नाही. त्याच्यामुळे भरपूर अशी स्टफिंग टाकलेली आहे, जवळपास 2-2, 3-3 चमचे टाकलेले आहे. बाकी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण का जर जास्त असेल तर छान वाटतं ना, त्याच्यामुळे टाकलेली आहे. आणि जो आपला लास्टचा जो ब्रेड असतो ना, तो वरती ठेवलेला आहे. ज्या साईडला आपण मस्त असं टोमॅटो सॉस लावलेला आहे, तो साईड वरती ह्याच्यावर फिलिंगवर आपलं जे स्टफिंग लावलेली आहे त्याच्यावर ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे तवा गरम करायला ठेवलेला होता, तव्यावर तेल वगैरे लावून घेतलेलं आहे.
तेल, तूप, बटर तुम्ही काहीही लावू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि त्यानंतर मस्त आपल्याला टोस्ट करायचा आहे. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, वरतून ना एक प्लेट ठेवलेली आहे. त्याच्यावर जे आपला खलबत्ता असतो ना, काहीही जड वस्तू तुम्ही ठेवू शकता. मी इथे खलबत्ता ठेवलेला आहे, थोडंसं वजनदार असं, म्हणजे छान म्हणजे इव्हनली व्यवस्थित कुक होतं प्रत्येक, म्हणजे पूर्ण ती खालची ब्रेडची स्लाईस आहे ना, प्रॉपर कलर येतो बघा, जो तुम्हाला बोलली मी आता ना, कलर येतो प्रॉपर. पूर्ण ब्रेडला मस्त असा कलर आलेला आहे. छान टोस्ट होतो, मस्त क्रिस्पी होतो. आता तो पलटून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडने तसंच पलटून घ्यायचं. वरती डिश ठेवायची, खलबत्ता ठेवलेला आहे वजनदार असा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडनेही 1 ते 1.5 मिनटामध्ये मस्त तवा तापलेला असेल तर छान होतो. दुसऱ्या साईडनेही तुम्हाला दाखवते बघा, मस्त असं दोन्ही साईडने छान क्रिस्पी असा आपला ब्रेड तयार झालेला आहे. इथे सँडविचचं म्हणजे जे सँडविच आहे ते क्रिस्पी करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडून प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. जेव्हा क्रिस्पी असतो ना, तेव्हाच आता मस्त असं आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही 2 पीसेसमध्ये, 4 पीसेसमध्ये कसंही कट करू शकता. सँडविच हे कॉर्न चीज सँडविच इतकं सुंदर लागतो ना, इतका टेस्टी लागतो ना. हा एक सँडविच जरी खाल्लात तरी पोट आरामात पॅक होईल आपलं मस्त असं. बघा तुम्हाला फिलिंग आतमध्ये पण इतकी स्टफिंग भरलेली आहे, आतमध्ये मस्त प्रॉपर अशी दिसते आहे. आणि पुन्हा दुसऱ्या साईडनेही मी कट करून घेते, म्हणजे खायला, कारण का 3-3 ब्रेडचं हे आहेत ना, त्याच्यामुळे खायला इझी जातं. त्याच्यामुळे थोडंसं कट करून घेते अजून दुसऱ्या साईडनेही. म्हणजे आपण एका सँडविचचे जवळपास 4 पीसेस करून घेतलेले आहेत. आणि इकडेही बघा तुम्ही मस्त अशी मस्त आपलं क्रिस्पी झालेलं आहे. आतमध्ये स्टफिंगही भरपूर आहे. त्याच्यानंतर मी थोडं प्लेटमध्ये पुन्हा दुसऱ्या काढून घेतलेलं आहे, सर्व केलेलं आहे. त्याच्यावर थोडंसं वरतून पुन्हा चीज टाकलेलं आहे आणि टोमॅटो केचपचे छोटे छोटे स्पॉट्स दिलेले आहेत, जेणेकरून दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खायलाही तितकंच टेस्टी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. कॉर्न चीज टोस्ट सँडविच इथे तयार झालेला आहे. फायनल लुक तुम्हाला कसा वाटतोय नक्कीच सांगा. कशी वाटली आजची रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.